युक्रेन रशिया युद्धाला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत, पण दोन्ही देशांकडून अजूनही एकमेकांवरती हल्ले होत आहेत। दोन्ही देशांमधल्या युद्धाला कधी पूर्णविराम मिळणार बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। 3 वर्ष ओलांडली, पण अद्यापही रशिया युक्रेन युद्ध धगधगतंय। रशिया युक्रेन युद्धाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। या युद्धात आतापर्यंत दोनही देशांचे 2 लाखांहून अधिक सैनिक मारले गेलेत, तर सुमारे 8 लाख सैनिक या युद्धामध्ये जखमी झालेत। युक्रेनमधील 1 कोटींहून अधिक लोक बेघर सुद्धा झाली आहेत। दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील हा सर्वात मोठा विनाश आहे। युद्ध सुरू होण्याच्या 2 महिन्याआधी रशियाचा युक्रेनला वेढा। रशियाची डिसेंबर 2021 मध्ये युक्रेनच्या पूर्व सीमेवर सैन्य जमवण्यास सुरुवात। युद्ध सुरू होण्यापूर्वी रशियाचा बेलारूस सोबत लष्करी सराव। पुतिन यांच्या आदेशावरून रशियाचा युक्रेनवर हल्ला। रशियाच्या हल्ल्यानंतर कीवमध्ये हजारो लोकांचा वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय। भारत सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू। पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा करून 18,282 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश। युद्ध सुरू झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच युक्रेन सोडलं। अमेरिकेत ट्रम्प यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर युद्ध थांबवण्याचे प्रयत्न। युद्ध संपवण्यासाठी रशिया आणि अमेरिकेची बैठकीनंतर दोनही देशांकडून 3 वर्ष बंद असलेल्या कर्मचाऱ्यांना दूतावासातून बाहेर काढलं। डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थीच्या भूमिकेमध्ये आल्यामुळे नक्कीच ॲडव्हान्टेज पुटिन, ॲडव्हान्टेज रशिया आणि एक प्रकारे झेलेन्स्की आणि युक्रेन यांना उतरती कळा लागण्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतेय। मागच्या 3 वर्षांमध्ये एकूणच अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र यांच्यामध्ये नाटोशी संबंधित एक प्रकारे तक्रार वाढतीये, दुरी वाढतीये आणि एकूणच आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या आणि भूराजनैतिकदृष्ट्या रशिया हा आणखीन स्ट्रॉंग झालेला आहे। रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेलं युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। बैठकांचं सत्रही सुरू आहे। अमेरिकेमध्ये ट्रम्प यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर हे युद्ध थांबतं का? आगामी दिवसात या चर्चांचे काय परिणाम होतील आणि रशिया युक्रेन युद्ध संपुष्टात येईल का, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। गौरी सारंग, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।